आज सकाळपासून ना आमच्या सोसायटीत लाईट नव्हती त्यामुळं पाणीसुद्धा नव्हतं कारण की मोटर सुरू कशी करणार ना. त्यामुळे जवळपास 75% लोक आमच्या सोसायटीतली पारुशी होती. दुसरा काही ऑप्शनच नाही. पाणी नाही तर मग जेवढं घरात पाणी होतं तेवढ्यात आम्ही दोघा-तिघांनी हातपाय तोंड धुवून घेतले. मग काय म्हटलं आता पारुशी अंगानं किती उशीर बसायचं, भूकसुद्धा लागलेली, 10 वाजत आलेले. मग विधी म्हणली, "आई उपीट करतेस का?" आता उपीट करायला घेतलं तर त्यात घालायला कांदाच नव्हता. म्हटलं चला बिना कांद्याचं उपीट करूया. काय का असेना, भूक लागल्यानंतर काय सुद्धा चालतं. चपाती भाजी खाऊ वाटत नव्हती एवढ्या लवकर. पटकन होणार सुद्धा नव्हतं. मग नुसता टोमॅटो आणि मिरची घातली आणि उपीट करायला घेतलं. बघा पारोस अवतार कसा दिसतोय. काय ऑप्शनच नाही ना दुसरा. गरम-गरम पाणी उकळायला लागलेलं होतं उपिटाचं. त्यात रवा टाकला चुरचुरीत भाजलेला. मस्तपैकी उपीट तयार झालं. जास्त काही मी उपिटात टाकत नाही बसत. म्हणजे कधी-कधी ना वेगवेगळ्या पद्धतीने केलं म्हणजे मुगाची डाळ असते, बटाटा असतो. कोणाकोणाला आवडतं भरपूर सारी कोथिंबीर टाकून. आता घरात काय नव्हतं. जेवढं होतं कुरकुरीत शेव टाकली आणि उपीट तयार केलं मस्तपैकी.